मी आचार्य संपदा। आज आपण अजून एका दुसऱ्या केस स्टडीबद्दल बोलणार आहोत। आजच्या केस स्टडीमध्ये आपण बघणार आहोत की आपण वास्तू कन्सल्टन्सी करून वास्तूच्या आपण काही नियमानुसार आपण एका क्लायंटला त्याच्या घरातल्या सगळ्या गोष्टी नेमून दिल्या होत्या आणि व्यवस्थितपणे त्यांना सगळ्या गोष्टी झाल्या होत्या। पण अचानकपणे असं काय प्रॉब्लेम झाला आणि त्या वास्तूमध्ये थोडे बदल व्हायला लागले। तर ते बदल क्लायंटकडून झाले का आपल्याकडून झाले, तर आपण या आजच्या केस स्टडीमध्ये बघणार आहोत। तर आजच्या केस स्टडीमध्ये आपण सांगितल्याप्रमाणे वस्तू आपण त्यांना डायरेक्शन, त्यांचे झोन आपण व्यवस्थित क्लिअर करून दिले होते। पण क्लायंटच्या एक छोट्याशा चुकीमुळे, छोटीशी नाही ती छोटी चूक खूप मोठ्या पद्धतीमध्ये आवरता राहिली। तर ती चूक अशी झालेली की क्लायंटली जसं आपल्या वास्तूमध्ये मेन डोर हे घराचं मुख्य करताना वास्तू आपण सांगताना क्लायंटचं खूप प्रेशर होतं की क्लायंटला बेडरूममध्ये डेकोरेटिव्ह डोअर पाहिजे होतं। तर डेकोरेटिव्ह डोअर पाहिजे होतं, क्लायंटची इच्छा होती, त्या पद्धतीने आपण त्यांना सजेशन केलं होतं। पण क्लायंटनी त्या मेन डोअरवरती काही अशी पुस्तकं ठेवली गेली तर त्या पुस्तकाच्या एनर्जीने डोअरची एनर्जी चेंज झाली। ही सुद्धा केस स्टडी आज आपण पर्सनली मी तुम्हाला दाखवणार आहे आणि तुम्ही ती बघा आणि त्याच्यावरती रिसर्च करा आणि तुमची सुद्धा सजेशन आम्हाला नक्की पाठवा आणि माझ्या तुमच्या सजेशनची, तुमच्या कमेंटची मी वाट बघेन। आणि जर तुम्हाला त्याच्यामध्ये अजून काही माहिती हवी असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। थँक्यू। काय टेन्शनच नाही, तिथे चेक करायलाच नको। एवढी आध्यात्मिक मूर्ती असली तर काय हरकतच नाही। तर आपण चेक करतो मग एनर्जी कुठे लागते, एनर्जी इथे लागते का बघूया आपण। नाही याच्याने पण काय प्रॉब्लेम वाटत नाही मला फक्त इथेच लागलंय। आपण बाजूला हटवलं, मला जे वाटेल ते मी बाजूला हटवलं। ओके, हे अशी धार्मिक पुस्तकं एंट्रन्सला ठेवू नकोस। एंट्रन्सला कोणी येतं, धार्मिक पुस्तक आहेत नाही। बुक शेल्फ नाही, ते बुक शेल्फ राहतांसला तुझ्या म्हणजे बेडरूमचा जो एंट्रन्स आहे त्याच्यावरती तुझी खूप इच्छा होती की ते बुक शेल्फ असावं। मग बुक शेल्फ असावं तर माझं असं म्हणणं होतं की बुक शेल्फ तर ऍटलीस्ट नसावे, पण ह्याची अशी इच्छा होती की डेकोरेशनसाठी। आत्ताच आम्ही एका ठिकाणून आले की तिथे आपण इंटिरियर करतो, तर इंटिरियर आणि वास्तू दोन्ही एकमेकांशी कनेक्टेड आहे, नाही असं नाही, कनेक्टेड आहे। पण ते कशा पद्धतीने रचना करायची त्याला म्हणतात वास्तू। वस्तूंची रचना म्हणजेच वास्तू। तर आपण